पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे। त्यांचा प्रकाशक इंद्रजित घुले सुद्धा आलेले आहेत। ॲडव्होकेट सुभाष बापू पाटील यांच्या माडगुळकरांच्या आणि ॲडव्होकेट सुभाष बापू पाटील या दोघांच्या उपस्थितीमध्ये प्रकाशक इंद्रजित घुले सर सुद्धा इथे आलेले आहेत। 12 गावचा संचित हा कथासंग्रह जयवंत आवटी यांचा प्रसिद्ध आहे। काही दिवसांपूर्वी त्याची दुसरी आवृत्ती ही प्रकाशित झालेली आहे। महाराष्ट्रभर 2000 कथाकथनाचे प्रयोग त्यांनी केलेले आहेत। व्यंकटेश माडगुळकरांची ग्रामीण कथेची आणि कथाकथनाची परंपरा पुढे ठेवण्याचं सामर्थ्य त्यांच्या लेखणीमध्ये आणि वाणीमध्ये आहे। हा प्रेरणादायी पुरस्कार त्यांच्या नावानं आपण व्यंकटेश माडगुळकरांच्या नावानं दिलेला आहे। निश्चितच जयवंत आवटी आज वंदनीय माडगुळकर बंधूंच्या या बामणाच्या पत्रा या निवासस्थानी ज्यांनी आपल्या प्रतिभेचा आविष्कार संपूर्ण जगाला दाखवून दिला, त्या भूमीमध्ये आज व्यंकटेश माडगुळकर कथा गौरव पुरस्कार स्वीकारताना मला जो आनंद होत आहे तो शब्दात व्यक्त करणं कठीण आहे। कारण आपण ज्या वेळेला लिहायला लागतो, ज्या वेळेला साहित्य वाचायला लागतो, त्यावेळेला ह्या 2 माडगुळकर बंधूंचं साहित्य वाचल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही। आणि प्रत्येक वेळेला आपल्याला असं वाटतं की ह्यांचं साहित्य वाचल्यानंतर हिमालयाच्या पायथ्याशी उभा असलेला माणूस किती खुजा दिसेल, ते खुजे पण प्रत्येकाला जाणवत असतं। आता ह्या मायमाऊली ज्या वेळेला एखाद्याच्या घरामध्ये जातात आणि आपलं बाळ तिथं ठेवतात आणि ते घरातली चहा वगैरे ठेवायला जातात आणि ते बाळ चालत जातं आणि फ्रीज उघडतं, त्यावेळेला त्या माऊलीचं लक्ष त्या किचनवरल्या चहाकडे जात नाही, तर आपलं बाळ काय करतं याच्याकडे जातं आणि ती नजरेनं खुणवते खाली बस, पण ते ऐकत नाही। मग अशी एक वेळ येते की ती ओळखते की बाबा हे बापावर गेलंय, ती खुणवून ऐकणार नाही, मग ती म्हणते खाली बस। त्यावेळेला ती महिला काय म्हणते, असू दे ते बाळ आहे, आणि फ्रीज उघडते आणि त्यातले केक देते, पुन्हा ती चहा मागते। त्यावेळेला ती आई त्याला म्हणते की आता केक खाल्लाय, चहा पिऊ नको, ते म्हणतात असू दे बाळ आहे। पण त्या बाळाचं कौतुक नसतं, तर तिची आई सोबत असते म्हणून ते बाळ एकटं जर त्या घरात गेलं आणि फ्रीज उघडला तर त्या बाळाचं क्षणात कार्ट होत। तेच बाळ आजोबा सोबत रस्त्यानं निघालं तर सगळं गाव त्याच्या गालावरून हात फिरवतं, दुकानदार सुद्धा बरणीतले 2 चॉकलेट देतो, पण आजी आजोबा शिवाय, आई शिवाय जर ते बाळ गावात निघालं तर त्याला कोणी जवळही घेत नाही। साहित्याच्या प्रांतात सुद्धा तसंच असतं। जसं कौतुक त्या बाळाचं आई आजी आजोबा असताना होतं, तेवढं जर कौतुक माणसाला आपल्या आयुष्यात मिळवायचं असलं तर साहित्यातला कोणीतरी आजोबा आपल्या पाठीशी असावा लागतो। आज व्यंकटेश माडगुळकर कथा गौरव पुरस्कार हा बाप माझ्या पाठी लागला, आपलं खरोखर मनापासून आभार मानतो। कारण ज्या वेळेला अमरसिंह बापू तुमचं भाषण आम्ही ऐकतो, तुम्ही संमेलनामध्ये विट्याच्या संमेलनातली भाषणं तुमची ऐकली, गायकवाड सरांच्या बरोबर मोकाशी सरांनी समीक्षा लिहिली, कथाकथनावर समीक्षा लिहिली, माडगुळकर साहेबांच्यावर कथाकथनावर समीक्षा लिहायची होते, त्यानंतर जयवंत म्हणलं तुझ्यावर मी लिहिली। मला खऱ्या अर्थानं समाधान वाटलं की बाबा ह्या कुटुंबाशी आणि ह्या सगळ्या नात्या गोत्याशी कुठंतरी आपलं नातं आलेलं आहे। मला बरेच जण असे म्हणतात की बाबा जयवंत आवटे कथाकथन करतोय, रक्ताचं पाणी देहाची आराधना तत्वाची साधना करतोय, रात्र बघत नाही, दिवस बघत नाही, 2-2 हजार कार्यक्रम केले, गाडीत सगळे कपडे जारा इकडं आहे तिकडं आहे। अनेकांचा असा दृष्टिकोन आहे की ठीक आहे बाबा ह्यात पैसे मिळतात आणि वय आहे तेवढं करून घे, पण मला कुणीच समजून घेतलं नाही। जर पोटा पाण्यासाठी करायचं असतं ना तर कुंडलमध्ये 3 महारथी राजकारणी आहेत आणि त्यांनी अगदी मला पोटाशी धरून ठेवलेलं आहे। जर मी म्हटलं तर एका क्षणात मला अजीर्ण होईल एवढं पोटा पाण्याची जुळणी होऊ शकते, पण हे सगळं मी बाजूला ठेवलं आणि ही वाट सोकळली की साहित्याच्या प्रांतात मला करायचं आहे। मग मला कोणी चांगलं म्हणू कोणी वाईट म्हणू, मी करत राहिलो आणि हे करत असताना कुणीतरी आपली समीक्षा करणारं, कुणीतरी चांगलं म्हणणारं भेटत जातं। माझ्या पुतणीला मी पुण्याला सोडायला गेलो आणि येत असताना आदरणीय दिनेश देशमुख साहेबांचा फोन आला आणि ते अर्धा तास बोलले। मी अक्षरशः तिथे गाडी साईडला घेतली ना अर्धा तास